नागबाबांनी सांगितलं, आवड सांगितली. देवाला काय आवडतं? देवाला फक्त नामस्मरण आवडतं. आवडे देवाशी तो ऐका प्रकार आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस, ते देवाला आवडतं. नंतर काय आवडतं? गळ्यामध्ये तुळशीची माळ पवित्र अशी आवडती. आणि जो भक्त आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी करतो ते सुद्धा भगवंताला आवडतं. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य. असा ज्याचा नेम असल तो भगवान परमात्म्याला आवडतो. सरळ सरळ अभंगाचा भावात विठ्ठल. या ठिकाणी सर्वांना ज्ञात आहे, श्री क्षेत्र कोळ पिंपरी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह श्री तथा श्रीमद भागवत महायज्ञ, हरिपाठ, गाथा भजन, काकडा, सकाळी ज्ञानेश्वरी, विष्णू सहस्त्रनाम हेच चालू आहे आपल्या गावामध्ये. हे सर्वांना ज्ञात आहे. अखंड हरिनाम सप्ताह विना उभा असेल बाबा. हा, काय काय गावामध्ये असं असतं, अखंड हरिनाम सप्ताहामध्ये विनाच उभा नसतो, त्याला अखंड म्हणत नाही. खंडित सप्ताह, ज्या सप्त्यामध्ये 24 तास विना उभा असतो त्या ठिकाणी तो अखंड हरिनाम सप्ताह. आणि आज ज्यांच्यामुळे माझा येण्याचा योग आला असे आमचे हरिभक्त परायण सुनील दादा यादव आणि आपल्या गावाचे सरपंच अमोल महाराज, तुषार भया खुळे, ह्या दोघांच्या योगानं माझा येण्याचा या ठिकाणी योग आला. आणि याच कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे भागवताचार्य युवा कीर्तनकार संतोष महाराज सोळंके आणि बळीराम महाराज सोळंके अमलेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ज्यांनी अशी सुंदर चाल गायली ते आमचे अमोल महाराज, बालू महाराज लाखे आणि आमचे संतोष महाराज सुंदर प्रकारे चाल या ठिकाणी गायली. आणि या ठिकाणी आमचे परकटवाडीचे महाराज नागेश महाराज आहेत, एकनाथ महाराज, अविनाश महाराज देपे आणि सर्व या ठिकाणी आपले महेश महाराज सोळंके यांचे सर्व शिष्य मंडळ. आणि ज्या ठिकाणी महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर या ठिकाणी असे आमचे मृदंगाचार्य, काय नाव, योगेश महाराज सूर्यवंशी, आदित्य महाराज यादव इथलेच दिसते. हा, सगळ्यासाठी टाळ्या. आणि सर्व या ठिकाणी माझ्यावर नितांत प्रेम करणारे हे गावातील वयोवर्ध, तपोवर्ध, ज्ञानवर्ध सर्वच या ठिकाणी मंडळी उपस्थित आहे. असं झालं यादव महाराज, तारीख तुमची कीर्तनाची घेतली, कालपर्यंत सकाळी आवाजच घालता बाबा. आणि चलत चलत म्हणलं आता काय, प्रभो तुम्ही महिषाची हे मूर्ती, मी दुबळाची तसो भक्ती, मनवणी बोलत जरी गंगावती तरी स्वीकाराल की. या ठिकाणी महिषासारख्या मूर्ती या ठिकाणी बसलेल्या आहेत. आमचे गुरुवर्य लक्ष्मणकांत महाराज जोशी पेठ बाबळगावकर, गुरुवर्य बापूदेव महाराज गिरी आणि 1008 मनीषानंद महाराज स्वामी रोडी आश्रम यांच्या कृपा आशीर्वादाने जशी ते बुद्धी आम्हाला देतील तद्वत मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी भगवान परमात्म्याला आवड प्रतिपादन केलेली. आता आपल्या बी आवडी असतात महाराज. आता बाबाची आवड असते, आता आवडीचेच प्रकार सांगितले भगवंताने, पण आपली आवड वेगळी. आपल्या मुलाचं लग्न व्हावं, आपल्या मुलाला मुलगा व्हावं, त्याचं लग्न व्हावं, त्याला नोकरी लागावी, आपल्या आवडी अशा आहेत. पण भगवंताच्या आवडी तशा नाही. भगवंताला फक्त रात्रंदिवस नामाचं चिंतन पाहिजे आणि तेच भगवंताला आवडत. ज्यावेळेस आमचे नाथबाबा आणि शांती ब्रह्म एकनाथ शांती अशी पदवी आमच्या नाथबाबाला दिली, तुकोबाला वैराग्याची पदवी दिली आणि ज्ञानोबाला ज्ञानाचा सागर म्हटलं.
माऊली कसे? माऊली ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानाचा माऊली ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानाची पदवी दिली, ज्ञानाचा सागर म्हटलं. ज्या वेळेस या भगवंताचं नामचिंतन कोणी कितीही त्रास दिला तरी अशा भक्तांनी या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन सोडलं नाही. ज्या वेळेस एका गावामध्ये भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी एका नामाचं महत्व काय? राम एकदा जर भगवंताचं राम जर नाव घेतलं तर रामाच्या नामाची किंमत किती हे तुम्हाला सांगितलं. गावामध्ये तिघ भाऊ, सखा तात्या, दासू तात्या आणि तुका तात्या, तिघ भाऊ. आणि सखा तात्याचा आणि दासू तात्याचा मेळ नव्हता, पण तुकोबाचा तुका तात्या होताना भगवंताचं नामस्मरण, रात्रंदिवस भगवंताची सेवा करायची. रोज उठलं की त्याचा नित्यनियम होता. माऊलीने सुद्धा नित्यनियम घालून दिला, मनुष्याला घालून दिला. कोणत्या योनीमध्ये दिला का? कोणत्या योनीमध्ये नाही, मनुष्याच्या योनीमध्येच नित्यनियम घालून दिला. तद्वत ह्या बंधूनं काय करायचं? रोज उठायचं आणि गावामध्ये वारकरी आले, महाराज आले, या रामकृष्ण आले, बाबा या, चला आपल्या घरी, चहा पाणी भोजन व्यवस्था सगळी. पण हे दोघांना आवडत नव्हतं. आणि एक आवड होती, आवडच असते महाराज. आता कोणाला कशाची आवड असते, कोणाला कशाची आवड असते. एखाद्या चला सप्त्याला, कशाला जायचं सप्त्याला, आणि गेल्या का एखादी नवी चप्पल जर असली, बूट काय असला तर त्याची आवड असते. ही सोडायची, ती घालून जायची, ती बी आवडच आहे आपल्या माणसाला. मग एक वेळेस या ठिकाणी एक महाराज येतात आणि आल्याबरोबर त्यांनी त्याला नमस्कार करतात. महाराज, आणि माझी इथं भोजनाची व्यवस्था होईल का? हो, जा म्हणले. ह्या गावामध्ये तिघ भाऊ, त्यांची नावं सांगितली. त्यांच्या इथं गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी भोजनाची व्यवस्था होईल. मग हे दोघं सात्विक असताना एक नास्तिक घरामध्ये असतात. घरामध्ये सगळे सारखे नसते, पाचही बोट आपली सारखी नाही. मग दोघं नास्तिक होते, एक आस्तिक होता. पण आल्यानंतर ते संन्यासी बाबा, आणि संन्यासी बाबाला सांगितलं, या बाबा, आल्याबरोबर भोजन व्यवस्था हे केली, सर्व झाली. आणि साधूचं जीवन कसं असतं माहिती का? आज ह्या गावाला, उद्या त्या गावाला एखादा साधू आला आणि महिना 4 महिने राहिले त्याला साधू म्हणत नाही.
साधूचं जीवन कसं असतं, साधू आल्यानंतर इथं आज मुक्काम, उद्या दुसरीकडून जायचं. वस्ती कर, वस्ती आला प्राप्त काळी वस्ती आला आणि प्राप्त काळी निघून गेला. परंतु आता महाराजांनी निघून जावं ना, पण महाराज चल म्हणतात आता तुमच्या इथं तुम्ही आता आमचा पाहुणचार केला. पाहुणचार होत असतो महाराज, इथं पाहुणचार होत असतो आणि आपलं शरीर सोडल्यानंतर तिथं सुद्धा पाहुणचार आपले करतात. पण इथला पाहुणचार वेगळा, तिथला पाहुणचार वेगळा. वरचा कसा पाहुणचार असतोय, मारिती पेरी आता तुमच्या गावात जर आता आम्ही आल्यानंतर आमचा पाहुणचार केल्यानंतर तुम्ही काय म्हणतात, आम्ही काय म्हणतो, बाबा आमचा जर पाहुणचार झाला नाही, तद्वत आपण सुद्धा या जगाचा निरोप घेऊन गेल्यानंतर तिथं सुद्धा आपला पाहुणचार करतात. काय म्हणतात, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार. तद्वत मग आता महाराजांनी विचार केला, या ठिकाणी आपल्या गावामध्ये पाहुणचार झाला आणि त्यांना काहीतरी आपण द्यावं. महाराज म्हणले आता तुमच्या इथं पाहुणचार झाला, काहीतरी मागा. शिव म्हणला आतापर्यंत तुम्ही ह्या गावात त्या गावात त्या गावात भीक मागत फिरता, तर तुमच्यापाशी काय असणार, तुम्ही काय देणार आहे. मग ज्या वेळेस तो म्हटला बाबा मी देतो, मग माग, तर ज्या वेळेस तो म्हणतो फक्त का नाही तुला मंगशील ते देतो, पण तो त्याची एक सोय होती, देवाचं नामस्मरण त्याला कधीच आवडलं नाही, कधीच आयुष्यात नामस्मरण घेतलं नाही. आणि तो म्हणतो एकदा तू राम म्हणल्यानंतर मी तुला जे पाहिजे ते देतो. परंतु असं पाहता पाहता ह्या महाराजानं त्याचा हात धरला. हात धरल्याबरोबर ते काय म्हणतो, सोडा सोडा. पण ते म्हणला जोपर्यंत रामाचं नामस्मरण घेत नाहीस तोपर्यंत हात तुझा सोडित नाही. दोघाची झटापट चालू आणि पाहता 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 तो म्हणतोय मी रामाचं नाव घेत नाही. असं म्हणलं की राम म्हणत नाही, म्हणलं की हात सोडून दिला. किती वेळेस रामाचं नाव घेतलं, एकदाच भगवंताचं नामस्मरण केलं. या नामानं अनेक जण तरले. नामानं कोण कोण तरलं, अजामेळ सुद्धा या ठिकाणी नामानं तरला. अजामेळ पापराशी नामे वैकुंठाशी. मग ज्या वेळेस त्याचं आयुष्य संपत आलं आणि त्यानं शेवटचा श्वास घेतला आणि श्वास घेतल्यानंतर
चित्रगुप्त म्हणतात, अरे रंभाचं नाव काढा. त्याची यादी पाहिली तर आयुष्यामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण कधीच घेतलं नाही. का घेतलं नाही? आवड नव्हती ना. मग तद्वत मग म्हणजे आता ह्याने काय केलं, याच्या आयुष्यामध्ये कुठेही भगवंताचं नाम नाही आल्यामुळं आता याला पाहिलं तर एकेच वेळेस त्याने राम नाव घेतलं. राम नाव घेतलं. कसं घेतलं? बळजबरीने घेतलं होतं. आवड होती का? आवड नाही. मग आता याला काय करायचं? कोणतं याला? मग ज्यावेळेस म्हणले आपल्याला आता ह्याला मोक्षाला न्यायचं, याला काय काय शिक्षा द्यावी, मग शिक्षा काय द्यावी, याला कोणतं स्थान द्यावं, ह्याला यमाला काही समजत नव्हतं. ज्यावेळेस त्याने विचार केला, आपण चला म्हणले ब्रह्मदेवाकडे जाऊ. ही स्वारी या ठिकाणी ब्रह्मदेवाकडे ते यमदूत येतात. हे रंभवतात त्याचं ते महाराज कसं काय यानं केलं म्हणले, ही जी व्यक्ती आली चित्रगुप्तानं पाहिलं, परंतु त्याने आयुष्यामध्ये भगवंताचं नाम एकदा बी घेतलं नाही आणि म्हणून एकदाच नाम घेतलंय. याची या त्याने याला काय द्यायचं, कोणती शिक्षा द्यायची, काय करायचं? ब्रह्मदेव सांगू लागले, विचार करू लागले, एकदाच राम नामस्मरण घेतल्यामुळं याला काय करावं, काय द्यावं? ब्रह्मदेवाला समजत नव्हतं. ब्रह्मदेव हे यमदूत आणि हे ब्रह्म होतं, त्या तिघाची स्वारी आता कैलास पर्वताकडे निघाली. आणि कैलास पर्वताकडे निघत असताना ते मुख्यानं जात नव्हते, त्यात भगवान भोले शंकराचं नामस्मरण करत होते. कसं करत होते? नमः शिवाय स्वारी कैलास पर्वताकडे ब्रह्मदेव यमदूत आणि रंभवतात तिघ जण चालत 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 आले. भगवान शंकरला साष्टांग नमस्कार केला. भगवंता, मृत्यू लोकांमध्ये असा व्यक्ती ह्या व्यक्तीनं आयुष्यामध्ये भगवंताचं नाम कधीही न घेतल्यामुळं एकदाच राम म्हणलाय, आता याला काय शिक्षा द्यायची? भगवान शंकराने विचार केला, हे मला सुद्धा कळत नाही. चला म्हणजे आता विष्णू लोकामध्ये ज्या ठिकाणी भगवान विष्णू शेषाच्यावर शयन करतात, शेषा या ठिकाणी विष्णूकडे चला. आणि विष्णूकडे जात असताना हे रंभवता त्या म्हणतो, तुम्ही का मला येडं समजलं का काय? ब्रह्मलोकाकडून कैलास पर्वताकडे, कैलासाहून क्षीरसागराकडे येत नाही म्हणला मी. मग माझे पाय दुखायलेत म्हणला. मग सांगितलं आता काय करा, ब्रह्मदेव के कोण, भगवान शंकर कोण, यमदूत कोण, घ्या म्हणजे मला खांद्यावर घेतल्यानंतर भगवान शंकर ब्रह्मदेव हे तिघजण या ठिकाणी विष्णूकडे जातात आणि विष्णूंना साष्टांग नमस्कार करतात. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यानगम्य वंदे विष्णु भवनं सर्वलोके एकनाथं. असा नमस्कार केल्याबरोबर भगवान विष्णूंना सांगितलं, या मृत्यू लोकामध्ये ह्या व्यक्तीनं आयुष्यामध्ये भगवंताचं नाम न घेतल्यामुळं ह्याला कोणती शिक्षा द्यायची?
काय द्यायची, याची जागा कुठे आहे? भगवान परमात्मा म्हणतात ती जागा कुठे आहे? तुम्ही त्याला खांद्यावर आणले, माझ्या चरणापाशी आणले, आणखी तू त्याला काय पाहिजे? कारण कधी आयुष्यामध्ये एकदाच भगवंताचं नामस्मरण करून ठाला विठ्ठल. आवड लागते मला, आवड. लहान 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 मुलं असतील, मुलाची प्रत्येक मुलाची वेगवेगळी आवड आहे. आमच्या सावता महाराजांची सुद्धा वेगळी आवड होती. सावता महाराजांना सुद्धा या ठिकाणी लहानपणापासून भगवंताच्या नामाचा छंद होता. आणि नामाचा छंद असताना आपल्याच कुळामध्ये परंपरा, या ठिकाणी भगवंताच्या नामचिंतनाची आयुष्यभर परंपरा आहे. काही काही ठिकाणी असं असतं महाराज, मागं नाही पुढं नाही आणि मधात या ठिकाणी भगवंताच्या नामस्मरणाची परंपरा असते. परंतु सावता महाराजांना सुद्धा या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण अखंड केलं आणि आवडीनं केलं. ज्यावेळेस या ठिकाणी सावता महाराज सुद्धा या ठिकाणी आपल्या मळ्यामध्ये जात होते, प्रत्येक वस्तूमध्ये भगवान परमात्मा पाहत होते. त्यांनी कशामध्ये भगवान परमात्मा भगवान परमात्म्याचं नामचिंतन सावता महाराजांना सुद्धा आवडीनच घेतलं. आवड होती, लहानपणापासून आवड होती, म्हणून या भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवलं. सावता महाराज जगामध्ये या ठिकाणी दोघांना भगवान परमात्म्याला साठवलं. कोणी कोणी? हनुमंतराय आणि सावता महाराज. साठवता हरी जे हृदय मंदिर त्याची सरली झाला सफल व्यापार. का झाला सफल व्यापार? सावता महाराज आवडीनं नामचिंतन केलं. नामचिंतन करत असताना नामदेव आणि ज्ञानदेव तीर्थयात्रेला जात होते. त्यांच्या मनामध्ये अभिमान झाला, आपण भगवंताचे भक्त आहेत, आपण भगवंताची सेवा करतो, आपल्याशिवाय भगवंत कोणाला दिसत नाही. पण भगवंत एका जागेवर करा, भगवंत एका ठिकाणी नाही, भगवंत चोहीकर भरलेला आहे. विठ्ठलाच्या स्थळी भरला
अभिमान झालता, अहंकार झालता. अहंकार जर आला तर सर्वस्व या ठिकाणी नाश होतो असतो. अहंकार झालता. मला तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. खेड्यातला मनुष्य आणि त्याचे कार्य केले. लहान मुलाला या ठिकाणी सांभाळ केला. सांभाळ करून पहिलीपासून 10वी पर्यंत शिक्षण दिलं. शिक्षण घेऊन तो परदेशामध्ये जातोय आणि परदेशामध्ये गेल्यानंतर असा खूप शिकला आणि गाव आपलं खेड होतं. खेडेगावामध्ये असताना आणि आता 12 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष गावाकडे आलाच नाही. चांगला नोकरीला लागला. या ठिकाणी त्याला असं वाटत होतं गावाकडे आल्यानंतर सर्व हे आता जुन्या काळात चांगलं होतं बाबा. आपला पोशाख चांगला होता. आता पोशाख राहिलंच नाही. धोतर नाही, टोपी नाही, फेटे नाही, राहिलं काहीच राहिलं नाही. मग त्याने विचार केला हे जुने माणसं आपल्या हनुमान मंदिरामध्ये यायचे, सकाळी स्नान करायचे, बसायचे आणि त्यांचं नाम चिंतन चालायचं. वारी करत असताना महाराज आपल्या वाऱ्या वेगळ्या, संतांना वाऱ्या वेगळ्या केल्या, आपल्या वेगळ्या असत्या. आपण इथूनच जाताना जायचंय पंढरपूरला, जायचंय पंढरपूरला. पप्प्याची माय तिकडे पप्प्याची माय. पप्प्या गेला का शाळात? वांग्याला पाणी दिलं का? गहू काढला का? सगळं लक्ष कुठे? इकडं. आणि हे कुठे? पंढरपूरला. वाटानं चाललं की पप्प्याची माय आणि पप्प्या कुठे? मग तूच ये ना वापस. कशा जातो पंढरपूरला? महाराज नाही. आणि आपण जरी गेलो नामचिंतन जरी करत गेलो, पंढरपूरची वारी करत गेलो, पण पंढरपूरून येताना काय आणावं लागतं? काय आणायचं? बाबेला भावली, खेळणी, टेम्पो, ट्रक याच्यात पिशव्या भरत्या. सगळं तेच. साधू संतान ते केलं नाही महाराज. शेणा महाराजाची पंढरपूरला महिन्याची वारी होती. एक दिवस शेणा महाराज या ठिकाणी पंढरपूरला येतात आणि पंढरपूरला आल्यानंतर स्नान केलं आणि चंद्रभागेला स्नान केल्यानंतर हे गोर या ठिकाणी निशाण असतो काम केला. हा तो घेतला आणि सहज विचार केला आपल्याला आपण गाड्या करतो ना ते नाव्याला घासाय ते आपलं घ्यावा म्हणले. त्याने घेतलं खिशात टाकलं आणि ज्या वेळेस घरी आल्यानंतर दुसऱ्या वेळेस भगवान परमात्म्यानं स्वप्नाचा दृष्टांत दिला. शेण्या माझी वारी चुकला. शेणा महाराज म्हणते वारी चुकलो नाही देवा, मी आलो होतो. देव म्हणले लबाड बोलू नकोस, तू आलाच नाहीस. म्हणले कोण आहे साक्षी? साक्षी द्यायचं काम नाही. तू कशाला आला होतास? ते गोठा न्यायला आला होतास. शेणा महाराजांना महाराज डोळ्यातून आसू धारा वाहिल्या आणि त्यो दगड घेतला आणि जसा आला चंद्रभागेला अर्पण केला. दुसऱ्या वारीला पुन्हा भगवान परमात्मा शेणा महाराजाचा दृष्ट स्वप्नामध्ये. शेण्या पंढरपूरची वारी चुकला. महाराज आलतो नाही, देवा आलतो नाही. कशाला आलता? जे गोठा नेला होता का ते गोठा नेऊन टाकायला. संतांच्या वाऱ्या तशा होत्या. देवाला भगवंताला भक्त काही मागतच नव्हते ना. आताचे भक्त नाही महाराज, ते जुना काळ होता. हा मग हे भक्त आणि ज्या भक्तानं आवडीनं प्रेमानं या ठिकाणी भगवंताची वारी केली, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही. ज्यावेळेस सुविधा सुद्धा नव्हती, इथून पायी जायचं, तिथून पायी यायचं. काय माझा जो काही अनुभव आहे, अनुभव आली अंगा तेच जगात येतसे. आता महाराज मंडळ तुम्ही जर विचार करत असताल हे महाराज जुने असतील, पण महाराज जुना नाही, महाराज मधलाचे महाराज आहे. कळ नाही त्याला डर नसते बाबा. काय मनामध्ये आवड होती आणि आपल्या मनामध्ये जिद्द पाहिजे. महाराज कुठं संस्थेत नाही, कुठं नाही काय काय, परंतु तुमच्या कृपा आशीर्वादाने रोज कार्यक्रम आहे. रोज आमच्या सुनील दादाला माहिती रोज आहे. मग ज्या वेळेस या भगवंताचं नामचिंतन एका सर्व भक्तांनी केलं, पण कसं केलं? प्रेमाने केलं. आणि आपण त्या भगवंताचं नामचिंतन करू. सगळ्यांनी हात वर करा. ज्याला हात आहेत त्यांनी वर करा.
योगच्या घेऊन विठोबा हा विठ्ठल माझा 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 अशा प्रकारे नागबाबा सांगतायत जीवनामध्ये आल्यानंतर आषाढी वारी करा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी ही सांगितली. मग या मनुष्याच्या जीवनामध्ये आल्यानंतर काही नियम घालून दिलेले. हे नियम सुद्धा एका आमच्या माऊलीने सांगितले. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. अहो ज्या घरामध्ये एक जर या ठिकाणी मुलगा असेल, कोणी एक व्यक्ती असेल, ते भगवंताचं नाम चिंतन करत असेल, रोज हरिपाठ जर वाचला असेल, तर त्याच्या घराचा उद्धार नाही, तर इकडचा उद्धार तिकडचा उद्धार होत असतो. तर त्या माऊली म्हणतात मात्र पित्र भात्रा सोबोत्रा चतर भोजन होऊन ठेवले. आणि भगवंताचं नाम चिंतन मुखानं करायचं. आणि ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलं, लहानाचं मोठं केलं, त्या आई वडिलांना कधी विसरू नका. महाराज जगामध्ये आई वडिलाशिवाय सारखं दैवत नाही. सकल तीर्थाची भगवंत आणि भगवंत कुठं जायची गरज नाही महाराज. आपलं दैवत आई वडीलच हे दैवत आहे. तुम्हाला सांगून गेलो, ज्याच्या ठिकाणी धर्म एकच सांगितला, तो धर्म कोणता सांगितला? साने गुरुजींनी सांगितला. खरा तो एकच धर्म जगाला प्रेमाला पाहावे. तद्वत या ठिकाणी जे काही आई वडिलाची सेवा करा, आणि सेवा केल्यानंतर तेच आई वडील आपल्याला मनातून आशीर्वाद देतात. महाराज देतात हे अनुभवलंय मी. अहो ज्या ठिकाणी कुठं न जाता, कुठं
न जाता या भगवंताची सेवा करण्याचं परम भाग्य आम्हाला लाभलं. म्हणून मी म्हणतो उजळले भाग्य आता अवघी चिंता संत दर्शनी हा लाभ पद्म लाभ जोडीला तद्वद या ठिकाणी आपण आता कीर्तन झाल्यानंतर सर्वस्व या ठिकाणी ज्याला तुळशीची माळ घालायची असेल तर माळी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. ते सुद्धा मुद्दाम अभंग घेतलं बाबा. आवडे देवाशी, देवाला काय आवडतं. आणि या 84 लक्ष योनी फिरून फिरून आपल्याला मनुष्याचा देह प्राप्त झाला आणि त्याच मनुष्याच्या देहामध्ये या भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला नरदेह दिला. कशाला दिला? देवे दिला देह भजन गोमटा तो झाला बाटा बाधिकेचा. आणि म्हणून हाच या ठिकाणी नाथबाबा म्हणतात हेच नेम मला या ठिकाणी एका जनार्दनी ऐसा जाणे एका जनार्दनी ऐसा जाणे एका
ज्यांच्या आपण या ठिकाणी मुखार विंदातून श्रीमद भागवत महापुराण श्रवण करतात असे राधिकाताई रेपेवाडीकर आणि ज्यांनी आम्हाला या ठिकाणी सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली आमचे ओम साई मंडप सेवा गांभीर्य बंधू जय भोवाडीकर आणि या ठिकाणी ज्यांची आवर्जून अशी उपस्थित आहेत आमचे राहुल भैया मोरे आसोलेकर आणि ज्यांचं आज ज्यांनी आपल्या कीर्तनासाठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मराठी कीर्तनकार हे जे आपल्याला कीर्तन जे श्रवण जर करायचं असेल तर त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करा असं काय ते म्हणते असतं. आता कसं आहे आता आम्ही जुने झालो आता नवीन नवीन काही विचारते आता महाराज उदाहरण आता मी सांगतो आता आम्ही पंपावर गेलो आता ते फोन पे असते काय फोन पे ते बटन दाबायला पैसेच दिसणार पैसे पण बटन दाबायला पाहिजे ना त्याचं ज्ञान पाहिजे मग तद्वत या ठिकाणी तसं ज्यांचं या ठिकाणी आपण श्रीमद भागवत श्रवण केलं त्यांनी साऊंड सिस्टीम दिली सर्व हे माता पिता या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांची सुद्धा मनस्वी आभार आणि जी काही भगवंताच्या कृपेने गुरुवारांच्या आशीर्वादाने जशी मला गुरुवारांनी बुद्धी दिली तद्वत मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला आणि जर कमी जास्त जर झाला असेल जे काही शब्द अपशब्द जर गेले असतील तर माझी मला परत करा बोलिले लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे कळा श्यामा अपराध महाराज तुम्ही सिद्ध म्हणून झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या श्री समर्पित करू आणि शिवला पुनर्विराम ज्ञानेश्वर